नमस्कार मंडळी. आपण अनेकदा खूप पुस्तकं वाचतो. तासनतास चर्चा करतो की देव कसा असेल, साधना कशी करावी. पण कधी-कधी हे जास्त शिकलेलं असणंच आपल्या प्रगतीत अडथळा ठरतं का? आज 25 डिसेंबर आणि आजच्या प्रवचनाचा विषय खूप डोळस आहे. विद्वत्ता विरुद्ध भक्ती. चला तर मग एका छोट्या गोष्टीने सुरुवात करूया. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 25 डिसेंबर. भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म. एका गावाहून 2 सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका गाडीत सोन्याची नाणी होती आणि दुसऱ्या गाडीत साधे दगड. दिवसभर प्रवास करून त्या तालुक्याला पोहोचल्या. दोन्ही गाड्यातलं सामान खाली केलं. पण शेवटी दोन्ही गाड्यांच्या बैलाला काय मिळालं? फक्त कडबा. यातून आपल्याला काय बोध मिळतो? तर भगवंताच्या दृष्टीने सोन्याचा भार वाहणारा विद्वान आणि दगडाचा भार वाहणारा अडाणी दोघेही सारखेच आहेत. जर डोक्यात फक्त विचारांचा भार असेल आणि हृदयात भाव नसेल तर त्या विद्वत्तेला काहीच अर्थ नाही. महाराज म्हणतात की विद्वान लोक अनेकदा व्यर्थ चिकित्सा करण्यात आयुष्य घालवतात. देव कसा आहे, नामाची सुरुवात कधी झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे, या चिकित्सेतच त्यांचा अंतकाळ येतो. या उलट साधेभोळे लोक कोणत्याही शंका न घेता नामाचा आनंद घेतात आणि भवसागर तरून जातात. म्हणून जर तुम्हाला चिकित्सा करायचीच असेल तर ती नाम घेता घेता करा, नाम सोडल्यावर नको. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीपणा. जर आपण अहंकाराने चूक केली तर त्याचं प्रायश्चित भोगावं लागतंच. पण जर आपण स्वतःला पूर्णपणे भगवंताला अर्पण केलं, अगदी आपल्या हातून झालेली चूकसुद्धा त्याला सांगितली, तर तो ती सांभाळून घेतो. आपल्या भूतकाळाचं ओझं जेव्हा आपण त्याच्या चरणी ठेवतो, तेव्हा भविष्याची जबाबदारी तो स्वतः घेतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गुरूंनी काहीतरी चमत्कार करावा, पण लक्षात ठेवा, साधनेचे कष्ट आपल्याला सोसावे लागतात. गुरु आपल्याला मार्ग दाखवतील, पण मन आपल्यालाच आवरावं लागेल. सगळ्या साधनांचे मर्म काय? तर भगवंताचे स्मरण. आणि हे स्मरण सर्वात सोप्या पद्धतीने कशात सामावलेलं आहे? नामात. नामावर श्रद्धा ठेवा. नाम घेताना येणाऱ्या शंका नाम घेत राहिल्यानेच दूर होतात. तर मंडळी, आजच्या या प्रवचनातून आपण काय शिकलो? विद्वत्तेचा अहंकार टाळा. चिकित्सेपेक्षा प्रत्यक्ष नामावर भर द्या. आपलं चांगलं वाईट सगळं भगवंताला अर्पण करा. तुम्हाला यातील कोणता विचार सर्वात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आजपासून थोडा का वेळ होईना पण नामस्मरण न विसरता करा. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड बुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.